दंडोत प्रणाम. आज आपण वेरूळ परिसरातील जे टाके गुंफा आहे, जे गुंफातला दत्त मंदिर आहे, या ठिकाणी आपण आलेलो आहोत. इथे मी बऱ्याच वेळेस आलेलो आहे, पण आज आपल्याला जे तेथील जे जड क्रीडा स्थान आहे ते आपण वंदन करणार आहोत. आता आपल्या बरोबर चला. आतमध्ये जर दाखवलं तरी हरकत नाही. ओके, चल. तर मी आज अनकय्या जी लेणी आहे, जी टाका गुंफा, या ठिकाणी आलेलो आहे. दत्त मंदिर, बरोबर आहे बाबा? हो. आणि इथं चक्रधर स्वामी इथे येऊन गेले असाही उल्लेख आहे. आणि मी केवळ इथे बाबा ज्याने मोठं आश्रम वगैरे सगळं इथं चालवतात, करतात, आणि त्यांची प्रसन्नता घेऊन बाबाकडून चावी घेऊन मी आपल्याला ही इथली जी गुंफा आहे ती दाखवणार आहे. बाबा दंडवत प्रणाम. दंडवत दंडवत. ये जे केव है, गुंफा है, इसका नाम क्या है? टाका बोलते. आज आपण अनकय्याचे लेणे म्हणजेच दत्त गुंफा या ठिकाणी आलेलो आहेत. या ठिकाणी अनेक स्थाने आहेत. इथे आहे संतोषा भेटी, या साईडला हे स्थान आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी दत्त गुंफा आहे, सध्या बंद केलेली आहे. आतमध्येही नमस्कारी आहे, मी मागच्या काही व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. पण सर्व सद्भक्तांनो, माझी एक तळमळ होती, ज्या ठिकाणी परमेश्वराने जड क्रीडा केलेली आहे ते स्थान मात्र आपण पाहिलेलं नव्हतं, किंवा जाळीतून आपण पाहिलेलं होतं. आज आपलं सगळ्यांचं अहो भाग्य आहे. येथील जे बाबा आहे त्यांना विनंती केली, बाबा आमचे चक्रधर स्वामी परमेश्वर आहे, त्यांचे जे काही पवित्र स्थान आहे आम्हाला जाऊन आमच्या सद्भक्तांना वंदन करायचंय. आणि म्हणून सहसा हे बंद असतं. मी त्यांच्याकडून चावी घेतली आणि दंडवत 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 दंडवत, आणि पूर्णपणे बंद असतं. पण परमेश्वराच्या कृपेने इथे जे काही संत महंत आहे, इथले बाबांना विचारपूस केली आणि त्यांच्याकडून चावी घेतली. आणि आपल्याला देखील हे इथे जे काही डोकं आहे ते आपल्याला टेकवायला इथे संधी आहे. आपण कुठून आला दादा? आम्ही लासूर सांगलीहून आलेले आहे. आपण सर्वजण इथं दर्शन करूया. स्वामींची जल क्रीडा जे काही स्थान आहे ते आपण वंदन करत असतो. आणि जल क्रीडा जे काही स्थान आहे, ती टाकी आहे, ती आपण पाहणार आहोत. तेवढंच तुम्ही हृदयापासून, मनापासून हे जे काही स्थान आहे ते वंदन करायचं. इथलं जे काही उंबरवटा आहे हा नमस्कार करण्याची पद्धत आहे. हे पूर्णपणे हा ओरिजिनल उंबरवटा आहे. आतमध्ये ही टाकी कशी आहे ही पहा. आपण मी मुद्दाम तुम्हाला काही भाग लाईट लावून दाखवत आहे. पूर्णपणे दाखवा इकडे, कारण एवढं जे आहे आपलं कधी दिसू शकत नाहीये. आतमध्ये कायम पाणी असतं आणि याच्यामध्ये अनेक कासव देखील सोडलेले आहेत. पहा, इथं बाबांनी अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे. इथे थंड असतं. आणि हे जे टाका आहे ते आपण पहा कासव कसे, हे कासव इथे या पहा, याच्यामध्ये सोडलेले आहेत. आतमध्ये पायरी आहे. आणि माझ्या परमेश्वराने या ठिकाणी जड क्रीडा केलेली आहे. त्या स्थानाला मी पुन्हा वंदन करत आहे. आमच्याही सद्भक्तांना याही स्थानाचं दर्शन घडावं ही परमेश्वर चरणी मी प्रार्थना करत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम.
अनकय्ये लेणीतील स्थान क्रमांक 5 जलक्रीडा स्थान. संतोषा बेटी स्थानाच्या दक्षिणेला सुमारे 10 फुटाच्या अंतरावर उत्तराभिमुख पाण्याचा हौद आहे. तो हौद नमस्कारी आहे. हौदाचा उंबरवट नमस्कार करण्याची परंपरा आहे. आता आपण दर्शन झालेलं आहे आणि हे गेट जे आहे ते आपण लावून घेऊ. पुन्हा कधी योग आला तर पुन्हा आपण या स्थानाचं दर्शन आपण करू. कुलूपही अतिशय छोट बाबांनी दिलेलं आहे आणि जिथे जिथे जातो तिथे तिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी सहाय्य आपल्याला करतात. दंडवत दंडवत दंडवत. दिगंबर पार्श्वनाथ म्हणजेच जैन मंदिराच्या जेथून पायऱ्या सुरू होतात त्याच्या डाव्या हाताला अनकय्येचे लेणे आहे. तसेच शेवाळे तीर्थाकडून सुद्धा डांबरीकरण केलेल्या रस्त्याने या लेण्याकडे जाता येते. हे लेणे 3 विभागात विभागलेले आहे. पैकी पश्चिमाभिमुख ते अनकय्येचे लेणे आहे. त्या शेजारी दक्षिणाभिमुख लिंगाचे देवळी आणि देवळीच्या शेजारी पश्चिमेला दक्षिणाभिमुख लेणे आहे ते अग्निष्टिका आहे. या ठिकाणी विहरण स्थान म्हणजेच अग्निष्टिका, जलक्रीडा स्थान, संतोषा भेटी स्थान, अनकय्येचा चौक नमस्कारी चौक, जलक्रीडा स्थान हौद असे काही ठिकाणी या लेण्याच्या परिसरात आहे. आज आपण वेरूळ परिसरातील स्थान वंदन करण्यासाठी निघालेलो होतो आणि जे दुर्मिळातील दुर्मिळ स्थान आहे ते दर्शन घडवण्यासाठी माझ्याबरोबर केदार खाडे आहे आणि त्यांनी सर्व शूटिंग केलेली आहे. आजचं स्थानवंदन कसं वाटलं आपल्याला? अतिशय छान होता. ओके, खरोखरच खूप कौतुकास्पद आजचा आमचा हा प्रवास आहे. स्थान दर्शन आहे. धन्यवाद, प्रणाम. आज आपण वेरूळ येथील जे चतुर्विध मठ आहे या ठिकाणी आलेलो आहे. सध्याची परिस्थिती कशी आहे ती पहा. पूर्ण जे आहे सगळं खोदून काढलेलं आहे. वर उंचवट आहे, माती आहे, बरंच सपाटीकरण झालेलं आहे.